दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे, झगमगत्या गाड्या, झपाट्याने धावणारा हायवे आणि मध्येच उभी होती एक गाडी. त्या गाडीतून एक बीजेपी नेता उतरतो आणि पुढे तो जो काही कृत्य करतो ते संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. आणि हा कोणी सामान्य प्रवासी नव्हता, तर तो होता बीजेपी नेता मनोहरलाल धाकड. मध्य प्रदेशाच्या मंदसौर जिल्ह्यातला हा रहिवासी आणि त्याची पत्नी झेडपी म्हणजेच जिल्हा परिषदची सदस्य देखील आहे, ते देखील बीजेपी सोबत मिळून. आणि हा नेता हायवेवर काय करत होता, तर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत रस्त्यावरती खुल्लम खुल्ला नको ते कृत्य करताना तो व्हिडिओमध्ये दिसतोय. त्याचं झालं असं, 13 मे रोजी एक व्हिडिओ व्हायरल होतो, ज्याच्यामध्ये दिसतंय की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर एक गाडी येऊन थांबते आणि त्या गाडीतून एक महिला व एक पुरुष उतरतो. तो पुरुष म्हणजेच हा मनोहरलाल धाकड, जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तो त्या सदर महिलेसोबत उघडपणे 2 वेळेस शारीरिक संबंध बनवतो आणि ते देखील कुठे, तर हायवेवरती, जिथं सर्वसामान्य जनता प्रवास करत असते. आता हे मनोहरलाल धाकड हे नाव जरी तुम्हाला अनोळखी वाटत असेल, तरी मात्र त्याचं प्रभावी मंडळींशी जवळचं नातं आहे. मंदसौरच्या बनी गावातला तो रहिवासी, त्याची पत्नी भाजपाच्या पाठिंबाने जिल्हा परिषद सदस्य झाली आणि हा स्वतः देखील धाकड युवा महासभेचा राष्ट्रीय मंत्री आहे, म्हणजेच थेट राजकीय पदावर बसलेला एक नेता. परंतु जसा ह्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, तसा लगेचच भाजपाने हात वर केले. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सांगतात की हा आमचा नेता नाही, प्राथमिक सदस्य देखील नाही, त्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असेल तर ते देखील मला माहिती नाही. म्हणजेच काय, तर जर व्हिडिओ व्हायरल झाला तर पक्ष देखील डिनाय मोड मध्ये दिसतोय हेच लक्षात येते. धाकड महासभेने देखील मनोहरलालला लगेचच पदावरून हटवलं आणि या वागणुकीला आमचा पाठिंबा नाही असं ठणकावून घोषणा केली. परंतु आता प्रश्न एकच की जेव्हा तो पदावरती होता तेव्हा मग जबाबदारी कुणाची होती? या नेत्यावरती सध्या भानपुरा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 296, 285 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याची चौकशी देखील सुरू झाली आहे. कायदा आपलं काम करेलच, परंतु हा नेता समाजाच्या नजरेतून मात्र आधीच दोषी ठरलाय. यातूनच लक्षात येतं की नेत्यांचे चांगले आदर्श असायला हवे, परंतु काही लोक मात्र हायवेला लॉस समजतात आणि गर्लफ्रेंड सोबत गाडीमध्ये किंवा गाडीच्या बाहेर नको ते कृत्य करताना पकडले जातात आणि मग नंतर पश्चातापाची वेळ त्यांच्यावर येताना दिसते. मित्र, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय? आजकालचे नेते रस्ता भरकडत आहेत का? आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.